नमस्कार. बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पैसे जमा होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. 6 जानेवारी सर्वात मोठी अपडेट. 6 जानेवारीला दुपारी 3:48 सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता जमा होणार. तसेच लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साड्यांचं वाटप होणार आहे. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी बघा. सर्वात मोठी अपडेट. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता उशीर नाही. आता फक्त पैसे वाटप होणार. आता बघा, सर्व महिलांच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना आता पैसे मिळालेले आहेत. तर बघा, 6व्या हप्त्याचे पैसे 24 डिसेंबरला वाटप सुरू झाले आणि 31 डिसेंबर पर्यंत या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. अजूनही काही अशा महिला राहिलेल्या आहेत ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. त्यांच्यासाठी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट सांगणार आहे. तर बघा, आता उशीर नाही. आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त पैसे वाटप होणार. आता महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता पडणार आहे. तर या ठिकाणी बघा, दिनांक 6 जानेवारी 2025 आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. तर बघा, 6 जानेवारी आज महिलांना 7वा हप्ता मिळणार आहे, सोबत पैठणी साड्या. तर या ठिकाणी बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, सोबतच पैठणी साड्या. या ठिकाणी बघा, आपल्या युट्यूब चॅनलवरती या ठिकाणी बघा, ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर्स पूर्ण होतील, म्हणजे ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर पूर्ण झाले की लगेच आपल्या चॅनलवरती पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. या ठिकाणी बघा, लकी विनरला या पैठणी साड्या मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला असतील ज्यांना या पैठणी साड्या मिळणार आहेत, कोण लकी विनर होणार, कशा प्रकारे वाटप होणार, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्या संदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता होता, म्हणजे जानेवारीचा जो हप्ता होता, तो 1 जानेवारी पासूनच वाटप होणार होता. परंतु 1 जानेवारीला वाटप का झाला नाही, त्याचं कारण सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही तक्रारी वगैरे या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये देतो. तर या ठिकाणी बघा, 1 जानेवारी पासूनच महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार होते, परंतु का झाले नाही बघा. 1 तारीख गेली, त्याच्यानंतर बघा 1 तारखेला नाही आले, 2 जानेवारीला सुद्धा पैसे नाही आले, 3 जानेवारीला सुद्धा पैसे नाही आले, 4 जानेवारीला सुद्धा पैसे नाही आले. आता बघा, 5 जानेवारी या ठिकाणी बघा, 5 जानेवारीला तर संडे आहे, म्हणजे रविवार असणार आहे, त्यामुळे बँका वगैरे बंद असणार आहे, त्यामुळे या दिवशी तर काही पैसे येणार नाहीत. आता राहिला 6 जानेवारी. बघा, आता महिलांच्या खात्यामध्ये थेट 6 जानेवारी पासून 7व्या हप्त्याचं वाटप सुरू होणार आहे. तर बघा, या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा होता, 1 जानेवारी पासूनच पैसे वाटप होणार होते, परंतु पैसे का वाटप झाले नाही. तर बघा, या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा होता की लाडकी बहीण योजनेमध्ये काही तक्रारी वगैरे या ठिकाणी आल्या होत्या, की बाबा आम्ही पात्र होत नाही, असं काही महिलांनी वगैरे सांगितलं होतं. या संदर्भात माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्या तक्रारी वगैरे आल्या होत्या, म्हणून आता काही निवडक अर्जांची तपासणी होणार आहे, म्हणजे पडताळणी होणार आहे, आणि त्यामधून काही अर्ज आता बाद करण्यात येणार आहे, कारण की तक्रारी आलेल्या आहेत. या तक्रारी आल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्त्याचं वाटप आहे त्यामध्ये थोडा विलंब होत आहे. आता बघा, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार, मंत्रिमंडळाची बैठक होणार, त्यानंतर आता बघा डेट सांगण्यात येणार आहे व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहेत. त्यापूर्वी बघा, लाडकी बहीण योजनेचे 6 तारखेपासून पैसे वाटप होणार, परंतु या ठिकाणी बघा, 13 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर विशेष लाभ देण्यात येणार आहे, वितरण करण्यात येणार आहे, सर्वात अगोदर 13 जिल्ह्यांमध्ये. तर ते 13 जिल्हे कोणते आहेत, आता त्याविषयी आपण अपडेट जाणून घेऊया. तर बघा, महाराष्ट्र राज्यामधील हे 13 जिल्हे आहेत. या ठिकाणी बघा, पहिला जिल्हा आहे अकोला जिल्हा. जर तुम्ही अकोला जिल्ह्यामधून अर्ज केला असेल तर तुमच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्यानंतर बघा, अमरावती जिल्हा आहे, त्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा, त्यानंतर बुलढाणा जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्हा. तर बघा, आणि त्यानंतर अजूनही काही जिल्हे या ठिकाणी आहेत. सर्व या ठिकाणी बघा, महत्वपूर्ण माहिती आहे. पुणे जिल्हा, मुंबई शहर उपनगर जिल्हा, नाशिक जिल्हा आणि सोलापूर जिल्हा. तर बघा, या 13 जिल्ह्यांमधून जर तुमचा अर्ज केलेला असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल या 13 जिल्ह्यांमधून, तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. या 13 जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे, म्हणजे 7व्या हप्त्याचे वितरण या 13 जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. आणि असं करत करत बघा, सुरुवात या 13 जिल्ह्यांपासून होणार आणि असं करत करत टोटल 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण वाटप होणार आहे. आता हे जे वाटप होणार आहे 7व्या हप्त्याचं, हे टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. सर्व महिलांना आजच पैसे मिळणार आहेत. बघा, 6 जानेवारी पासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सर्वात मोठी अपडेट.
तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामधील हे सर्व जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये आता पैसे वाटपची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा या ठिकाणी हे 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामधून. या 36 जिल्ह्यापैकी तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यामधून भरलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी या ठिकाणी खुशखबर. आता बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचं वितरण पूर्ण झालेलं आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी सुद्धा अशा सुद्धा काही महिला आहेत ज्यांना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत. बघा 2 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले, परंतु काही महिला अशा राहिलेल्या आहेत त्यांना पैसे मिळाले नाहीत. तर त्याचं कारण काय आहे? तसेच तुम्हाला 2100 रुपये कधी येणार आहे? फिक्स अपडेट काय आहे? 1500 भेटणार की 2100 भेटणार? सर्व माहिती सांगतो. या ठिकाणी बघा ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्यासोबत काय प्रॉब्लेम झालेला आहे बघा. या ठिकाणी बघा तुमचा फॉर्म तर मंजूर आहे, परंतु तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेसोबत लिंक होते, म्हणजे अगोदर होते ज्यावेळेस तुम्हाला 5 हप्ते जमा झाले त्यावेळेस होते. परंतु अशा सुद्धा भरपूर महिला आहेत ज्यांचं 6व्या हप्त्याच्या वेळेस ते डिस्कनेक्ट झालं होतं किंवा इनॅक्टिव्ह झालं होतं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असण्याच्या स्टेटस. त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का हे एकदा चेक करा. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये, जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक झालेलं लिंक नसेल तर लवकरात लवकर लिंक करून घ्या. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता पडून जाईल. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा 2100 रुपयाचा निर्णय कधी होणार? तर बघा या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आरजी चटकर मॅडम यांनी स्पष्टच अपडेट दिलेले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की 2100 रुपयाचा जो निर्णय आहे तो नवीन अर्थसंकल्प, बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नवीन अर्थसंकल्पामध्ये या संदर्भात निर्णय घेणार आहे आणि नवीन जे बजेट सादर होणार आहे बघा नवीन अर्थसंकल्पामध्ये, तर हे जे नवीन बजेट असणार आहे याच्यामध्ये बजेटचा वगैरे सर्व गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेतला जाणार आहे आणि त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये पाठवले जाणार आहेत. बघा हे अर्थसंकल्प कधी असणार आहे, सादर करणार आहेत तर मार्च महिन्यामध्ये सादर करणार आहेत. आणि बघा नवीन निर्णय होणार आहे तो म्हणजे तुम्हाला 2100 रुपये हे एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून मिळणार आहेत. बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 6वा हप्ता जमा झालाय. आता 7वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये 6 जानेवारी पासून पडण्यास सुरुवात होणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व महिलांना पैसे मिळणारच आहे. त्यानंतर बघा आता जानेवारी महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार आहे. तर बघा ते गिफ्ट असं असणार आहे की आता बघा लाडक्या बहिणींचा आवडता सण मकर संक्रांतीचा सण आता जवळ आलेला आहे. त्यामुळे बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी खुशखबर आहे. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जानेवारी महिन्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. ठीक आहे. तर बघा मकर संक्रांत कधी आहे? तर बघा 14 जानेवारी या दिवशी, बघा 14 जानेवारी या तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे. तर बघा 14 तारखेच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. 100% तुमच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. कारण की महायुती सरकार सर्व महिलांचा संक्रांतीचा जो सण आहे तो गोड करणार आहे व सर्व महिलांना आनंदी करणार आहे, हॅप्पी करणार आहे. त्यामुळे महायुती सरकार सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता मकर संक्रांत सणाच्या अगोदर पाठवणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी कन्फर्म झालेली आहे. तर बघा आता तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीपासून कधीपर्यंत जमा होतील? तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट 6 जानेवारी पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि 6 जानेवारी ते बघा साधारणतः 10 जानेवारी किंवा 11 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा झालेले असतील. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा सर्व महिलांसाठी सूचना आहे. आपल्या मराठी या ठिकाणी बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी सूचना आहे. ज्या दिवशी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील, ठीक आहे, त्या दिवशी बघा आपण पैठणी साड्यांचं वाटप करणार आहोत. बघा तुमच्या ऍड्रेसवरती बघा लकी विनर जे असतील त्यांना पैसे पाठवण्यात येतील. तर बघा पैठणी साड्या कोणाला मिळणार हा प्रश्न भरपूर जणांना आता पडलेला असेल. तर बघा ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 100K सबस्क्रायबर म्हणजे 1 लाख युट्यूब फॅमिली पूर्ण होईल त्या दिवशी आपल्याकडून हे वाटप होणार आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साड्यांचं वाटप केलं जाणार आहे. लकी विनर म्हणजे बघा ज्या महिला कमेंटमध्ये चांगल्या कमेंट करतात की दादा आम्हाला पैसे मिळाले वगैरे किंवा अशा म्हणजे चांगल्या धन्यवाद वगैरे अशा प्रकारचे चांगल्या कमेंट करतात, त्यापैकी एक रॅन्डम कमेंट करणार आहे. साधारणतः 1 ते 2 पैठणी साड्यांचं वितरण आपल्या चॅनलच्या माध्यमातून होणार आहे. त्यापैकी एक रॅन्डम कमेंट पिक केली जाईल आणि जे पण लकी विनर असतील त्यांच्या ऍड्रेसवरती ही साडी आम्ही पाठवणार आहोत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. पैठणी साडी त्यांच्या फक्त ज्या दिवशी 100K सबस्क्रायबर युट्यूब फॅमिली पूर्ण होईल त्या दिवशी हे अपडेट होणार आहे किंवा हे वितरण वाटप केलं जाणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तसेच बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे. लाडक्या बहिणींची संक्रांतीचा जो सण आहे तो गोड होणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीला पैसे येणार आहेत. बघा
तुम्हाला शॉपिंग करण्यासाठी म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, कारण की सणाच्या निमित्ताने सर्व महिलांची संक्रांतीचा सण गोड होणार आहे. तर बघा 6 जानेवारी पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात होईल. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. आता बघा सर्व महिलांसाठी सूचना. डिसेंबरचा हप्ता आता जमा झालेला आहे आणि जानेवारीच्या हप्त्याचा मुहूर्त ठरला आहे. या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात पुन्हा एकदा जमा होणार ₹1500. तर बघा 6 जानेवारी पासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील ते 10 जानेवारी किंवा 11 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील.